जय मामा मित्रांनो, आपले लाडके बाप्पा आपल्यासोबत 5 दिवस राहून 6व्या दिवशी विसर्जनासाठी निघालेत. यांच्या विसर्जनासाठी हा सगळा सेटअप तयार केला आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी आपलं रोषा बघा कसं ट्रॅक्टरमध्ये एकच JBL घेऊन आले, कारण की घरातलं विसर्जन होतं, घरातल्या गणपतीचं. JBL वरती चढवला, पाठीमागं छकडी ठेवला होता. रोषा ट्रॅक्टर पडताल ते आरती म्हणून घेतली आणि मग लाडक्या बाप्पाला सजवलेल्या छकडीमध्ये विराजमान करून घेतलं. विराजमान केल्यानंतर हे आपले कार्यकर्ते बघा फुगडी घालत आहेत. महिलांचा असा गाणे म्हणण्याचा कार्यक्रम करत करत बाप्पांना आम्ही घेऊन निघालो विसर्जनाच्या दिशेने. जाता आता वाटत काकी तेन फुगडी घालत होत्या, तसेच ही बघा बहीण भाऊ सुद्धा फुगडी घालायला लागल्या. सुट्टी नाही, दादा पण काय ऐकना आज. बाप्पाचं विसर्जन आहे म्हटलं फटाकडे आल्या जो, मग आपण काय आपला खट्यापणा सोडतोय, काय ना काहीतरी करीत आहे जो. हे बघा अशा हातात फटाकडे पेटवून असं वर टाकायच्या आणि वर फोडून घ्यायच्या. पब्लिक बघा कसं आहे, ढीक पब्लिक ढीक हो. ही सगळं आपल्या गणेश गल्लीतलं पब्लिक आहे. असे सगळेजण मिळून आम्ही वड्याला नेऊन बाप्पाचं विसर्जन करता. वड्याजवळ गेल्यानंतर कार्यकर्ते म्हणाले चला डान्स करायला लागतोय. मग असं जे ठेका धरला सुट्टी जी आहे नाही. वड्याजवळ आल्या अगरबत्त्या वगैरे एकत्र करून पेटवून घेतल्या. आरती म्हणा सुरुवात केली. आरती म्हणून झाल्यानंतर मी रोषा पाहुणे आला साऊंड बघायसाठी. साऊंड आपल्या मित्राचा होता सोहम 09. हे आपले आहेत सगळे सोहम 09ची फॅमिली. अजून आहेत पण ती आहे नाही, थोडी खाली आहेत. आम्ही कशी नाचायला लागला बघा. मित्रांनो, ब्लॉग आवडले असेल नक्की लाईक कमेंट शेअर फॉलो नक्कीच करा.